गोष्ट सांगायला आज आलो नाहीये. आपल्या अंगात एक नवीन शक्ती यायला पाहिजे म्हणून मी माझी खरी माहिती आत्मकथा तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. मी लहान होतो, आमची घराची परिस्थिती खूप गरिबीची होती. भवानी पेठेतील एका लहानशा खोलीमध्ये आम्ही 5 बहिणी 2 भाऊ राहत होतो. माझे वडील हे साधे पोस्टमन होते. आमच्याकडे पैसे नसायचे, इतकी गरीब होतो. दिवसभरात फक्त एक वेळ मला जेवण मिळायचं. मी रस्त्यावर गजरे विकायचो आणि रात्री सरकारी दिव्याखाली बसून अभ्यास करायचो. मुलांनो, तुमच्या घरी लाईट आहे, तुमच्या घरी टीव्ही आहे, पंखा आहे ना? तर तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, हो की नाही? या दिव्याखाली बसून मी स्वप्न बघायचो. गरीबाला कोणी विचारत नसते, त्याची काही किंमत नसते. आपण मोठे होऊन देशासाठी काहीतरी करायचं हा निर्णय मी मनाशी पक्का केला. आणि काय झालं माहित आहे? 20 जुलै 1974 हा माझ्या आयुष्यातील सोन्याचा दिवस होता. भारतीय वायुसेनेत माझी निवड झाली. 20 वर्ष आम्ही देशाचं आकाश सुरक्षित ठेवलं, तिरंग्याला सलामी दिली. या वरतीचा अभिमान शब्दात सांगता यायचा नाही. 20 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर 1994 साली मी भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालो. आपल्या या गरीब लोकांसाठी काहीतरी करायचंय व त्यासाठी मनाशी निर्धार पक्का केला. मी डॉक्टरी परीक्षा दिली व डॉक्टर झालो. आता जहांगीर रुग्णालयात सोशल सर्व्हिस डिपार्टमेंटचा मी इन्चार्ज आहे, मुख्य इन्चार्ज आहे. माझा छंद आहे गरजू लोकांना, समाजातील गरजू लोकांना मदत करायची. लहान मुलांचे हृदय मेंदू या शस्त्रक्रिया मोफत अल्पदरात करून द्यायच्या. माझ्या या सामाजिक कार्याबद्दल मला आतापर्यंत 96 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचा मला खरोखर खूप अभिमान आहे. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे या गरजू लोकांचं चेहऱ्यावरचं हसू. प्रिय दोस्तांनो, आज तुमच्याकडे शाळा आहे, शिक्षक आहेत, चांगलं जेवण आहे आणि स्वप्न पाहायची संधी आहे. मग का थांबायचं? मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि नेहमी देशावर प्रेम करा. आपल्याला कधी कमी लेखू नका. आतापासून मनाशी ठाम निश्चय करा, मी खूप मोठा डॉक्टर होणार आहे, वकील होणार आहे, इंजिनियर होणार आहे, पायलट होणार आहे. आणि हे वाक्य मनात कोरून ठेवा, हम होंगे कामयाब. मग बघा तुम्ही कुठे पोहोचता ते. माझे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. गरीब लोकांची सेवा करून मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. कोण मेहनत करणार? व्हेरी गुड. कोण आई वडिलांचा आणि शिक्षणाचा मान राखणार? व्हेरी गुड. कोण भारताला महान बनवणार? वा वा वा, छान. चला मग सगळ्यांनी एकदा जोरात वरडा, भारत माता की वंदे वंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशी माझे मित्र जिम्नॅशियम मधले काळवर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व वर्गांचा मी खूप खूप आभारी आहे. आपण मला इथे मुख्य पाहुण्यांचा सर्वांचा माझा गौरव केला, त्यामुळे मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, आपल्या भागामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये आपले नातेवाईक कोणीही गरजू रुग्ण असेल तर आपण कधीही मला फोन करू शकता. मुलांचे ऑपरेशन, लहान मुलांचे ऑपरेशन आम्ही मोफत करून देतो, हे मी आपणास आश्वासन देतो व माझे 2 शब्द पूर्ण